शहादा तालुक्यातील लंगडी भवानी येथील आदर्श हायस्कूलमध्ये मानव विकास मिशन योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना संस्थेचे अध्यक्ष गोपाळराव शिंपे यांच्या मार्गदर्शनाखाली सायकल वाटप करण्यात आले। नंदुरबार शहरात आयोजित आरोग्य शिबिरात मोफत कान, नाक, डोळे आणि रक्तदाब, मधुमेह चाचणी करण्यात आली। शिबिरात 50 पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली। तोडोदा येथे ग्राहक पंचायतीची तालुका बैठक नुकतीच पार पडली। बैठकीत ग्राहक दिन साजरा करून तालुका व जिल्हा अभ्यास वर्ग आयोजित करण्यावर भर देण्यात आला। तसेच ग्राहक सुविधाबाबत विचार विनिमय करण्यात आला। मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद खंडपीठाने नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी गाडे वाटप व भाडे वसुली प्रकरणी नोटिसा बजावण्याचा आदेश दिला। नंदुरबार तालुक्यातील पथराई येथील दामजी पोसला गावित आयुर्वेद महाविद्यालयात ओरल हेल्थ डे निमित्त आरोग्यविषयक नाटिका सादर करण्यात आली। नंदुरबार येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या क्रिएटिव्ह राज्य परिवहन आगार यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले। नंदुरबार तालुक्यातील बामडोद येथील शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात शिवानी अग्रवाल यांनी व्यक्तिमत्व विकासावर मार्गदर्शन करत व्यक्तिमत्वाचे महत्त्व पटवून दिले। साहित्यिक सदानंद रेगे यांच्या साहित्य जीवनावर सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे साहित्यातील आनंद रेगे सदानंद या कार्यक्रमाचे आयोजन कन्यादान मंगल कार्यालयात करण्यात आले। अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर येथील कै दिलवरसिंग दादा पाडवी नगरात 23 मार्च रोजी आदिवासी रूढी परंपरा जतन समितीतर्फे आदिवासी रूढी परंपरा जतन व संवर्धनासाठी विशेष मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले। प्रकाशा गावातील गटारीमधून वाहणारे पाणी तापी नदीत जाते। मग आपण तापी नदी कितीही स्वच्छ केली तरी स्वच्छ होणार नाही। त्यासाठी ड्रेनेज सिस्टम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी तेथे तापी माता आरती कार्यक्रम प्रसंगी केले।